Today we see theorem number 4. याच्या अगोदर आपण 3 थेरम बघितलेले आहेत. आता हे जे थेरम आहेत ते कोलिनियर आणि कोप्लेनार वेक्टर्स याच्यावरती अवलंबून आहेत. कोलिनियर कोप्लेनार नॉन कोलिनियर नॉन कोप्लेनार. आता दिले काय बघा आपल्याला 3 वेक्टर आहेत. 3 वेक्टर कसे आहेत ए बार बी बार सी बार. 3 नॉन कोप्लेनार वेक्टर आहेत म्हणजे तिन्ही वेक्टर कसे आहेत 3 वेगवेगळ्या प्लेन मध्ये. देन एनी वेक्टर आर बार इन द स्पेस. त्याच स्पेस मध्ये चौथा वेक्टर आहे कोणता आर बार. मग तो आर बार जो आहे तो तुम्हाला कसा एक्सप्रेस करता येईल लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. आर बार इज एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. मग या ठिकाणी एक्स वाय झेड हे काय आहे स्केलर. आता आणखी एक शब्द इथं आहे कोणता युनिकली. म्हणजे आर बार आहे तो काय आहे युनिक आहे. म्हणजे हे जे लिनियर कॉम्बिनेशन आर बार इज इक्वल टू लिनियर कॉम्बिनेशन ऑफ एक्स वाय लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. दिस एक्सप्रेशन इज युनिक. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे थेरमच्या प्रूफ नंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे युनिकनेस प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूफ बघा. आता प्रूफ मध्ये पहिल्यांदा डायग्राम बघा. लेट ए बी एनी पॉइंट इन द स्पेस. आता 4 वेक्टर घेतलेत ए बार बी बार सी बार अँड आर बार. हे 4ही वेक्टर कसे आहेत तर ए हा त्या प्रत्येक वेक्टरचा ए हा काय आहे इनिशियल पॉइंट आहे. ए बारचा इनिशियल पॉइंट आहे बी बारचा इनिशियल पॉइंट सी बारचा इनिशियल पॉइंट आर बारचा इनिशियल पॉइंट. तर त्या ठिकाणी ए पी बार हा जो वेक्टर आहे ए पी बार इज इक्वल टू आर बार. आता ए बार बी बार सी बार हे 3 नॉन कोप्लेनार वेक्टर आहे. म्हणजे तिन्ही कसे आहेत 3 वेगवेगळ्या प्लेन मध्ये. बरोबर. मग हे जी 3 प्लेन आहेत हे जे 3 वेक्टर आहेत 3 वेगवेगळ्या प्लेन मध्ये बघा ए बार बी बार आणि सी बार हे तिन्ही वेक्टर कसे आहेत 3 वेगवेगळ्या प्लेन मध्ये. बरोबर. आता पॉइंट पी जो आहे पॉइंट पी मधून जाणार आणि पॉइंट पी मधून जाणार आणि बी बार आणि सी बार हे 2 वेक्टर ज्या प्लेन मध्ये आहेत त्या प्लेनला पॅरलल असणारा प्लेन काढायचा आपल्याला. आणि ते प्लेन ए बार हा जो वेक्टर आहे त्या वेक्टरला कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतं बी या पॉइंट मध्ये. बघा द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट पी अँड पॅरलल टू द प्लेन containing vectors b bar and c bar intersect the line at point intersect the line. कुठली लाईन आहे तर त्या लाईन वरती कोणता वेक्टर आहे ए बार. intersect the line containing the vector a bar at point b. याचप्रमाणे आपल्याला बाकीची प्लेन पण काढायची आहे. आणि ह्या सगळ्या प्लेनचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो कोणता आहे ए आहे. आणि मग ही सगळी प्लेन आपण काढल्यानंतर काय तयार होतोय पॅरलेलोपिपेड तयार होतोय. सगळी प्लेन मिळून वी कॅन कम्प्लीट द पॅरलेलोपिपेड. आता फर्स्ट बघा ए बार हा जो वेक्टर आहे त्याच्यावरती आपण कोणता पॉइंट घेतला बी. बघा ए बार हा वेक्टर त्याच्यावर बी हा पॉइंट घेतला म्हणजे ए बी बार आणि ए बार हे कसले वेक्टर झाले बघा ए बी बार अँड ए बार आर कोलिनियर. मला कोलिनियर 2 वेक्टर कोलिनियर असतील तर त्याची कंडिशन आपल्याला माहित आहे. देअरफॉर देयर एक्झिस्ट अ नॉन झिरो स्केलर एक्स सच दॅट ए बी बार इज इक्वल टू एक्स इंटू ए बार. बघा 2 वेक्टर कोलिनियर असतील तर त्यातला एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असतो स्केलार मल्टिपल. याचप्रमाणे बघा बी बार आणि ए क्यू बार. बघा ए क्यू बार अँड बी बार
हे सुद्धा कोलिनियर वेक्टर आहे. डायग्राम मध्ये बघा ए क्यू बार अँड बी बार आर ऑल्सो कोलिनियर. देअरफोर ए क्यू बार इज इक्वल टू काय येते, दुसरा स्केलर घेतला आपण, ए क्यू बार इज इक्वल टू y b bar where y is a scalar which is non-zero. Similarly, तिसरा वेक्टर बघा आता c बार, त्याच्यावरती s हा पॉइंट आहे, म्हणजे as bar and c bar are also collinear. Therefore, there exists non-zero scalar z such that as bar is equal to z into c bar. ह्या तिन्हीला पण आपण तीन इक्वेशन तयार केलेली आहेत. तिन्हीला ही कंडिशन कोणती आहे, कोलिनियरची. या अगोदर आपण बघितलेली आहे. दोन वेक्टर कोलिनियर असतील तर त्यातला एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा काय असतो, स्केलार मल्टिपल. आता बघा ट्रायंगल ABM, बघा इन ट्रायंगल ABM ह्या ट्रायंगल मध्ये आपण ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन यूज केला. काय ते बघा AM बार इज इक्वल टू AP बार प्लस BM बार. ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन हा पण अगोदर बघितलेले आपण. AM बार इज इक्वल टू AB बार प्लस BM बार. आता यातली AB बारची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. आता BM बार बघा, BM बार हा AQ बारला काय पॅरलल आहे, म्हणजे BM बार साठी तुम्ही काय लिहू शकता, AQ बार लिहू शकताय. बिकॉज ABMQ दिस इज पॅरलेलोग्राम and BM and AQ are opposite sides of parallelogram. Therefore, BM bar is equal to AQ bar. म्हणजे BM बार साठी तुम्ही काय लिहू शकताय, बघा AM बार is equal to AB bar plus AQ bar. Since AQ bar parallel to BM bar. आता या दोन्हीची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, AB बार AQ बार. त्या व्हॅल्यू इथे पुट केले आपण. AM बार इज इक्वल टू x इंटू A बार प्लस y इंटू B बार. राईट डाउन दिस इज इक्वेशन 1. परत दुसरा ट्रायंगल घेतला AMP. बघा इन ट्रायंगल AMP ह्या ट्रायंगल मध्ये पण ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन यूज केला. तर इथेही बघा AP बार इज इक्वल टू AM बार प्लस MP बार. AP बार इज इक्वल टू AM बार प्लस MP बार. आता AP बार म्हणजे कोणता वेक्टर आहे, R बार. AM बारची व्हॅल्यू आहे आपल्याकडे इक्वेशन 1 मध्ये. आता राहिला MP बार. नाउ सी MP बार इज पॅरलल टू AS बार. इथे आपण पॅरलेलोग्राम काढू तयार होतोय. AMPS हा पॅरलेलोग्राम आहे. PMP आणि AS these are opposite sides of parallelogram. Therefore, for MP bar we can write AS bar. AM bar plus AS bar. Since AS bar parallel to MP bar. And therefore R bar is equal to, आता बघा from equation 1 AM bar is equal to X A bar plus Y B bar and plus AS bar is equal to Z into C bar. And this is expression for R bar. बघा ती प्रूफ अगदी सिंपल आहे. पहिले डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. परत बघा 3 इक्वेशन लिहायचे आहेत बाय कंडिशन ऑफ कोलिनियरिटी. परत ABM हा ट्रायंगल, त्याच्यामध्ये ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन. परत दुसरा ट्रायंगल AMP, त्याच्यामध्ये पण ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन. आता आपण इथं R बार हा A बार B बार C बारचं लिनियर कॉम्बिनेशन हे प्रूव्ह केलेलं आहे. आता ह्याचा युनिकनेस आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे काय प्रूव्ह करायचं तर R बारचं जे हे एक्सप्रेशन आहे
हे काय दाखवायचंय आपल्याला? युनिक दाखवायचं आहे. आता युनिकनेस कसा प्रूव्ह करायचं बघा. आता आपल्याकडे आर बारचं एक्सप्रेशन आहे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. दिस इज इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 कशामध्ये घेतलं आपण? युनिकनेस मध्ये घेतलेलं आहे. आता हे एक्सप्रेशन आपल्याला युनिक दाखवायचं आहे. मग त्यासाठी आणखी एक आर बारचं एक्सप्रेशन कन्सिडर करा. लेट अस सपोज आर बार इज इक्वल टू x1 a bar plus y1 b bar plus z1 c bar. आता बघा हे एक्सप्रेशन युनिक दाखवायचंय. म्हणजे काय दाखवलं पाहिजे आपल्याला? हे जे स्केलर आहेत ते काय युनिक आहेत. कोणते स्केलर आहेत? x, y आणि z. मग एक्सप्रेशन युनिक दाखवायचं म्हणजे काय दाखवलं पाहिजे आपल्याला? वी कॅन प्रूव्ह दॅट x इज इक्वल टू x1, y इज इक्वल टू y1, z इज इक्वल टू z1. आता हे कसं प्रूव्ह करायचं बघा. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करा? मायनस करा. 2 मायनस 1. मग आर बार मायनस आर बार काय झाला? 0. आता 2 मधनं 1 वजा करतोय आपण किंवा 1 मायनस 2 केलं तरी चालेल. मग ह्यातनं हे मायनस करताना ह्या तिन्ही टर्म काय होणार? मायनस. बघा परत x1 a बार मायनस x a बार. यातला a बार कॉमन आहे म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? x1 मायनस x इंटू a बार प्लस हा मायनस झाला b बार कॉमन y1 मायनस y इंटू b बार प्लस z1 मायनस z इंटू c बार. आता इथे बघा x1 हे स्केलर आहे, y1 म्हणजे हा पण त्याची सबट्रॅक्शन सुद्धा काय झाली? स्केलर झाली. हा स्केलर आहे, हा स्केलर आहे, हा सुद्धा काय स्केलर आहे. आणि ह्या तिन्हीचं लिनियर कॉम्बिनेशन काय आहे? 0 आहे. तर तीन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन 0. बघा x1 मायनस x इंटू a बार प्लस y1 मायनस y इंटू b बार प्लस z1 मायनस z इंटू c बार इज इक्वल टू 0. ए बार बी बार सी बार तीन वेक्टर, तिन्हीचं लिनियर कॉम्बिनेशन काय आहे? 0. आपल्याला थेरमच्या सुरुवातीला एक स्टेटमेंट दिलेलं आहे बघा. ए बार बी बार सी बार आर नॉन कोप्लेनार वेक्टर्स. ए बार बी बार सी बार हे तीन वेक्टर कसले वेक्टर आहेत? नॉन कोप्लेनार. मग तीन वेक्टर नॉन कोप्लेनार असतील आणि तीनही वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन काय असेल? 0 असेल. तर तीनही स्केलरची व्हॅल्यू काय असते? 0 असते. अगोदरच्या याच्यामध्ये पॉइंट मध्ये बघितलेलं आहे आपण. Therefore x1 minus x is equal to y1 minus y is equal to z1 minus z is equal to 0. Therefore x is equal to x1, y is equal to y1, z is equal to z1. And therefore r bar is equal to x a bar plus y b bar plus z c bar is unique. आता इथे बघा नॉन कोप्लेनार आणि तीन ही वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन काय आहे? 0. आणि हे तीन वेक्टर नॉन कोप्लेनार आहेत त्यामुळे तीनही स्केलरची व्हॅल्यू काय आली? काय असते? 0. आणि इथं जर कोप्लेनार अशी कंडिशन असेल तर कोप्लेनार कंडिशन आणि तीन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन 0 तर तुमचा कमीत कमी एक स्केलर काय असला पाहिजे? नॉन 0 असला पाहिजे. आणि नॉन कोप्लेनार असतील तर सगळे जेवढे स्केलर असतील तेवढे सगळे काय असतील? 0 असतील. बघा थेरम लक्षात आला का? हे जे पहिले 4 थेरम आहेत आपण बघितलेले आहेत. हे 4 ही थेरम महत्त्वाचे आहेत. 4 पैकी एक थेरम तुम्हाला एक्झाम मध्ये असतो. प्रत्येक वर्षी त्यातला एक थेरम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. आता हे थेरमचं जे प्रूफ आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय आणि पुस्तकात बघून त्याचं प्रूफ लिहून काढा. आता पुढचा जो पॉइंट आहे 1 2 3 4 नोट आहेत आणि परत एक्झाम्पल आहे.
ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू.